कर्जत स्पेशल सिपी आमटी। यासाठी मूग, मटकी, तूर, चना आणि मसुराची डाळ समप्रमाणात 1 वाटी घेतली आहे। बाकी कोणतीही डाळ नसली असली तरी चालेल, पण मसुराची डाळ कंपल्सरी हवीच, ती नक्की ऍड करा। शिजण्यासाठी मी यात 2 ग्लास पाणी घेतलं आहे। त्यात थोडी हळद आणि थोडं तेल ऍड करून मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या घेऊयात, म्हणजे आपली डाळ चांगली शिजेल। आपलं वरण शिजतंय तोपर्यंत आपण एक बारीक कट केलेला कांदा, थोडं लसूण, अद्रक, सुकं खोबरं आणि हिरवी मिरची असा मसाला सिपी आमटीसाठी भाजून घेऊया। त्यासाठी गरम कढईत आधी कांदा भाजून घ्यायचा, थोडा लालसर झाल्यावर तेल ऍड करायचं आणि त्यात हिरवी मिरची, लसूण, अद्रक, सुकं खोबरं घालून चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। खूप जास्तही नाही भाजायचं काळं होईपर्यंत, नाहीतर आमटीची चव बदलते। आता थंड करून हे मिश्रण मिक्सरच्या सहाय्याने बारीक वाटून घेऊयात। एका कढईत तेल गरम करून थोडी दालचिनी आणि तेजपत्ता टाकायचा आणि जे वाटण आपण बारीक करून घेतलं ते टाकायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता थोडे मसाले ऍड करायचे। मी घरगुती काळं वाटण वापरलेलं आहे, तुम्हाला आवडेल तो मसाला वापरा। बाजारात तुम्हाला काळं वाटण अगदी सहज मिळेल, तेही तुम्ही वापरू शकता। थोडा कढीपत्ता ऍड करून चांगलं भाजून आता शेवटी आपण जे मिक्स डाळीचं वरण शिजवलं होतं ते ऍड करूयात। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि शिजण्यापुरतं पाणी ऍड करायचं। ही आमटी असल्यामुळे थोडं जास्त पाणी ऍड करूया, म्हणजे पातळ राहील। आणि एक चांगली उकळी येऊ द्यायची, म्हणजे आपली सिप्पी आमटी रेडी। झणझणीत सिप्पी आमटी रेडी आहे, नक्की ट्राय करा।